मी आज तुम्हाला कुरकुरीत आणि खुसखुशीत अनारसे कसे बनवायचे हे दाखवणार आहे। ह्याप्रमाणे तुम्ही जर अनारसे बनवलात तर ते अनारसे तुमचे परफेक्ट होतील आणि तेलात वितळणारही नाहीत आणि पीठ पातळही होणार नाही। अशा पद्धतीने जर ह्याप्रमाणे तुम्ही अनारसे बनवले तर मी 3 ग्लास तांदूळ घेतले होते। ते 3-4 पानाने स्वच्छ धुवून मी ते भिजवायला ठेवले आणि ते 3 दिवस मी भिजत ठेवले होते। रोज त्या तांदळाचं पाणी मी धुवून बदलत होते आणि चौथ्या दिवशी मी काय केलं, ते पाणी सगळं निथळून ते तांदूळ मी फॅन खाली कॉटनच्या कपड्यावर सुकवलं होतं। सुकवून फक्त त्यात थोडा असा पाण्याचा ओलावा असावा इतपत मी त्याला सुकवलं होतं आणि ते सुकल्यानंतर त्याचं मिक्सरला घालून बारीक मी पीठ केलं आणि ते चाळून घेतलं। घेतल्यानंतर त्या तांदळाच्या पिठात मी गूळ किसून घेतलेला होता आणि गूळ आपण केव्हाही एकदम घालायचं नाही। गूळ एकदम घातल्यानंतर आपल्याला त्याचा अंदाज मिळत नाही की त्या तांदळात ओलावा सुद्धा असतो पाण्याचा, मग ते सुके तांदूळ नसतात। मग त्यामुळे आपल्याला अंदाज मिळत नाही की यात केवढा गूळ मावेल। असं अंदाज आपल्याला सापडण्यासाठी आपण काय करायचं, थोडा थोडा गूळ वापरून आपण पीठ मळत जायचं। थोडं थोडं गूळ वापरून मी सगळं पीठ मळलेलं होतं आणि मळल्यानंतर ते घट्टसर मळायचं। घट्टसर मळल्यानंतर ते डब्यात पॅकबंद डब्यामध्ये आपण 4 दिवस परमनंटसाठी ठेवायचं। ठेवल्यानंतर आपण अनारसे करायला घ्यायचं आणि ते आपले एकदम परफेक्ट असे कुरकुरीत अनारसे बनून तयार होतात। तर मी तुम्हाला दाखवते, ते माझं परमनंट झालेलं पीठ हे असं झालेलं आहे। मी हे 4 दिवस पॅक बंद डब्यामध्ये ठेवलेलं होतं आणि हे परमनंट होऊन असं घट्टसर छान असं परमनंट झालेलं आहे पीठ। आणि याचे मी छोटे छोटे गोळे करून त्या गोळ्यांना खसखस लावून हातावरच असं थापून घेत होते। थापून ते तेलात तळून मी अशी ह्या प्लेटमध्ये काढलेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही अनारसे कराल तर ते तुमचे चुकल्याशिवाय अनारसे एकदम परफेक्ट होतील। आणि पहिल्यांदा जरी तुम्ही कराल तर तुमचा याप्रमाणे मेजरमेंट घेऊन कराल तर ते अनारसे तुमचे चुकणारही नाहीत आणि खुसखुशीत कुरकुरीत असे छान अनारसे 3 ग्लास पिठात तेवढे अनारसे झालेले आहेत। अजून थोडं पीठ इथं उरलेलं आहे, यातही अजून खूप होतात। तुम्ही असे अनारसे करून बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।